नमस्कार मित्रांनो, ज्ञान क्लासेस मध्ये परत एकदा स्वागत आहे. सो रिसेंटली आपण क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हा कंप्लीट केलेला होता. सो आज आपण क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 करणार आहे. सो क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय क्वेश्चन येतो का, राईट अ नोट अबाउट द फॉलोइंग. ओके, 3 क्वेश्चन्स दिलेले, त्याच्यावरती नोट्स लिहायचे आहे. सो पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यातला तो म्हणजे इव्हॅपोरेशन. सो इव्हॅपोरेशन वरती आपल्याला काय नोट लिहिता येईल. तर पहिला पॉइंट काय आहे का, द हीट चेंजेस वॉटर इनटू वेपर. म्हणजे काय तर जी हीट असते ती वॉटरला वेपर मध्ये कन्वर्ट करते. ओके, त्याच्यातला सेकंड पॉइंट काय, देअर ऍक्शन इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. त्या ऍक्शनला आपण काय म्हणतो, इव्हॅपोरेशन म्हणतो आपण. ओके, द सन्स हीट कन्वर्ट्स द वॉटर प्रेझेंट ऑन अर्थ सरफेस इनटू वॉटर वेपर. म्हणजे काय तर जी सूर्याची हीट असते ना, ते जे वॉटर प्रेझेंट आहे आपल्या पृथ्वीवरती त्याला कन्वर्ट करते वॉटर वेपर मध्ये. ओके, द वॉटर दॅट हॅज परकोलेटेड इनटू द सॉइल ऑल्सो इव्हॅपोरेट्स ड्यू टू हीट. ओके, इथं आहे परक्युलेटेड नाही, प्रिलोकेटेड आहे. ओके, हा सर. तर जे वॉटर असतं काय म्हणतात जमिनीमध्ये, सॉइल मध्ये पाणी जे असतं ना, त्याला पण ते इव्हॅपोरेट करतं वेपर मध्ये. ओके, ऑल सच द वेपर्स एंटर्स द ऍटमॉस्फिअर. मग हे जे वेपर्स आहे ना, हे कशात एंटर होतात, ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर होतात. ओके, दिस वेपर condenses and transforms into rain back to the surface of the earth. म्हणजे काय तर ही जी वेपर आहे कंडेन्स होते आणि ट्रान्सफॉर्म होते कशामध्ये, रेन मध्ये. आणि तोच म्हणजे तीच रेन आपल्या पृथ्वीवरती, अर्थ सरफेस वरती पडते. ओके, दस इव्हॅपोरेशन इज नेसेसरी फॉर रेनफॉल. म्हणजे इव्हॅपोरेशन हे काय नेसेसरी आहे रेनफॉल साठी. द वॉटर सायकल कीप्स ऑन फंक्शनिंग ड्यू टू इव्हॅपोरेशन. म्हणजे ही जी वॉटर सायकल आहे ही कंटिन्यू असते इव्हॅपोरेशन मध्ये. ओके, त्याच्यातला दुसरा क्वेश्चन काय आहे, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन वरती काय नोट लिहिता येईल आपल्याला की, कंडेन्सेशन इज द प्रोसेस इन विच वेपर इज चेंज इनटू वॉटर. म्हणजे काय कंडेन्सेशन काय एक प्रोसेस आहे ज्यामध्ये वेपर हे कशामध्ये चेंज होतात, वॉटर मध्ये चेंज होतात. ओके, इन नेचर ड्यू टू कंडेन्सेशन देअर इज रेनफॉल. म्हणजे नेचर मध्ये कंडेन्सेशन मुळे रेनफॉल होतात आपल्या अर्थ वरती. ओके, द वॉटर वेपर्स दॅट रिचेस द upper layers of the atmosphere gets condensed and forms fine droplets of water. म्हणजे काय, हे जे वॉटर वेपर्स आहे ना, हे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जातात, अपर लेअर मध्ये. ओके, गेट्स कंडेन्स्ड आणि ते फॉर्म होतात. कशात फॉर्म होतात ते, एक फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर मध्ये. म्हणजे असे टायनी पार्टिकल्स राहतात, ड्रॉपलेट्स राहतात ते, ज्याच्यामध्ये ते कन्वर्ट होतात. सो तुमचा जो लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 मधला, तो काय का, तो वॉटर सायकल. सो वॉटर सायकल वरती आपल्याला एक नोट लिहायचंय. तर काय आहे का, पहिला पॉइंट, द मुवमेंट ऑफ वॉटर इज कंटिन्युअसली टेकिंग प्लेस फ्रॉम द अर्थ सरफेस टू द अर्थ ऍटमॉस्फिअर. म्हणजे काय का, ही जी मुवमेंट आहे वॉटरची, ही कंटिन्युअसली एक जागा घेते. कुठे काय, म्हणजे अर्थ सरफेस पासून तर अर्थच्या ऍटमॉस्फिअर पर्यंत ती प्रोसेस होते. ओके, द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन अँड रेनफॉल इज कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे प्रोसेस जी आहे इव्हॅपोरेशनची, कंडेन्सेशनची आणि रेनफॉलची, ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ड्यू टू द सन्स हीट द वॉटर वेपर इज लाइटर देन एअर. ओके, जे अर्थची हीट आहे ना, त्यामुळे काय काय, वॉटर वेपर इज लाइटर. म्हणजे जे वॉटर वेपर्स निघतात म्हणजे पाण्यामधून, तर ते खूप लाईट असतात, म्हणजे खूप हलके असतात आपल्या एअर पेक्षा. जे हवा आपण घेतो, ऑक्सिजन घेतो ना आपण, त्याच्यापेक्षा खूप म्हणजे हलके असतात. ओके, हे वॉटर वेपर्स, इट रायझेस हाय इन टू ऍटमॉस्फिअर. आणि मग ते खूप उंच जातात, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये खूप उंच जातात आकाशामध्ये. ओके, ड्यू टू कूल टेम्परेचर्स ऍट द हाईट द वॉटर वेपर कंडेन्सेस
फॉर्मिंग फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर म्हणजे काय, जे म्हणजे अशा ऍटमॉस्फिअर मध्ये एकदम हाय पीक एरियामध्ये जिथे टेम्परेचर खूप कूल राहतो, द वॉटर वेपर्स कंडेन्सेस, मग वॉटर वेपर हे काय कंडेन्स होतात आणि फॉर्मिंग फाईन ड्रॉपलेट्स म्हणजे काय, मग कशामध्ये ते कन्वर्ट होतात ड्रॉपलेट्स मध्ये, एकदम टायनी ड्रॉपलेट्स मध्ये ते कन्वर्ट होतात पाण्याच्या. दिस ड्रॉपलेट्स लेटर फॉर्म क्लाउड्स, मग हे जे ड्रॉपलेट्स आहे ना हे नंतर काय तयार होतात, क्लाउड्स मध्ये तयार होतात. ओके, देन स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर बिकम हेवियर अँड बिगर, मग जेव्हा हे जे स्मॉल ड्रॉपलेट्स असतात पाण्याचे काय होतात, हेवी होतात आणि बिग म्हणजे मोठे होतात. दे डिसेंड डाऊन ऑन टू द अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन म्हणजे काय ते त्यांचा एक पाऊस होतो आपल्या अर्थ वरती, अर्थ सरफेस वरती. ओके, रेन वॉटर मिक्सेस विथ डिफरंट वॉटर बॉडीज, रेन वॉटर जे आहे, जे आकाशातून पडणारं जे पाणी आहे ते वेगवेगळ्या वॉटर बॉडीज सोबत कनेक्ट होतात. ओके, द स्नो बाउंड रिजन्स ऑल्सो शो द मेल्टिंग ऑफ आईस अँड ग्लेशियर्स. ओके, म्हणजे स्नो बाउंड रिजन्स जिथं बर्फावाला जो एरिया राहतो ना तिकडे पण काय का शो द मेल्टिंग ऑफ आईस म्हणजे आईस तिथं मेल्ट होते, आईस अँड ग्लेशियर्स तिथं मेल्ट होतात. ओके, दिस वॉटर ऑल्सो इव्हेंच्युअली मिक्सेस विथ ओशन वॉटर, मग हे जे ओशन म्हणजे हे जे पाणी आहे ना हे पण ओशन वॉटर सोबत कनेक्ट होतात म्हणजे मिक्स होतात. ओके, सो तुमचा लास्ट क्वेश्चन आहे या चॅप्टरचा, तो म्हणजे काय क्वेश्चन नंबर 6. सो त्याच्यात काय का गिव्ह 2 एक्झाम्पल्स. काय का पहिला क्वेश्चन काय म्हणतो का वेदर रिलेटेड इव्हेंट्स म्हणजे काय का वेदर जो आहे म्हणजे वातावरण त्याच्या रिलेटेड काय इव्हेंट्स असतात. काय का फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स, क्लाउड्स तयार होतात, मग रेनफॉल, मग ते फॉग, मग विंड्स म्हणजे हवा जोर जोरात येणे, स्टॉर्म्स वादळ येणे, हा फॉग म्हणजे धुकं, हा ओके, रेनफॉल पाऊस पडणे. हा ओके, सेकंड क्वेश्चन जो आहे ते काय का सोर्सेस ऑफ वॉटर, सोर्सेस ऑफ वॉटर काय का रिल्स अँड ब्रूक्स, स्ट्रीम्स, वेल्स अँड रिव्हर्स, ओके ओके, लेक्स अँड पॉन्ड्स, ग्लेशियर्स, ग्लेशियर्स म्हणजे जेव्हा बर्फाचा एकदम मोठा डोंगर राहतो तो पिघळल्यानंतर त्याच्यातून पाणी म्हणजे असं तिकडून पण पाणी फॉर्म होतात. ओके, आणि लेक्स अँड पॉन्ड्स म्हणजे काय जिथे पाण्याचा साठा राहील. ओके, आणि वेल्स आणि रिव्हर्स पण असतात, स्ट्रीम्स असतात. ओके, सो आता तुमचा थर्ड चॅप्टर पण संपलेला आहे, कुठला, द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. ओके, आपण आता पुढच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहे, तो म्हणजे फोर्थ चॅप्टर. ठीक आहे, तोपर्यंत व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, मित्रांनो म्हणजे सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला शेअर पण करा.